एक काळ होता ज्या काळात माणूस माणसापासून अजिबात लांब नव्हता. घरासमोर कावळ्याचा कावकाव ऐकताच कुणीतरी पाहुणा येणार असं संकेत मानलं जायचं आणि कोण येणार याचा अंदाजाने घरातील प्रत्येक व्यक्ती हा आनंदी व्हायचा. नमस्कार, देशोन्नती न्यूजमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय. आपण पाहतोय देशोन्नती न्यूज. खरं तर आजचा आमचा विषय आहे मामाचं पत्र हरवलं. आज आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न करत आहोत. सोशल मीडिया आल्यानंतर माणसं माणसाजवळ आली, पण त्यात प्रेम अजिबात उरलं नाही. पण एक असा काळ होता जे पुढच्या पिढीसाठी एक शिदोरी म्हणून असेल आणि तीच शिदोरी आज आम्ही देशोन्नतीच्या माध्यमातून घेऊन आलो. साधारणतः 1999 ते 2000 पर्यंतचा एक काळ होता, तो म्हणजे पत्रव्यवहाराचा. साधारण 1990च्या नंतर काही घरांमध्ये टेलिफोन पोहोचले, पण ते देखील प्रत्येकाकडे नसल्यामुळे पत्रव्यवहारांवरती जास्त भर होता आणि त्या पत्रात दडल्या होत्या भावना, आदर, आपुलकी. पत्राची सुरुवात असायची तीर्थरूप, तीर्थस्वरूप, आदरणीय, पूजनीय आणि बरंच काही. आई वडिलांना पत्र लिहिताना मात्र तीर्थस्वरूप या शब्दाचा वापर केला जात होता. काका, काकू, मामा, मावशी, मामी आणि इतर नातेवाईकांसाठी तीर्थरूप या शब्दाचा उल्लेख या पत्रात केला जात असे. पत्र लिहित असताना सुरुवात तर व्हायची खरी, पण भावनिक शब्द मांडत असताना न कळत डोळ्यातून अश्रू यायची. पत्र लिहिता लिहिता पत्राची जागा संपायची आणि अगदी कुठेतरी कोपऱ्यात देखील काहीतरी राहिलेला मुद्दा लिहिण्याचा प्रयत्न केला जात होता. ते पत्र पोहोचल्यानंतर पत्राचं उत्तर कधी मिळेल या क्षणाकडे आणि विशेष म्हणजे पोस्टमॅनकडे सगळ्यांचं लक्ष असायचं. पोस्टमन म्हणजे त्या काळाचा एक दुवा होता. पोस्टमॅनला गावातील प्रत्येक घर आणि घरातील माणसांची नावं ही तोंडपाठ असायची. त्या काळी शिक्षणाचा अभाव कमी असल्यामुळे प्रत्येकाला पत्र वाचता येत असं नव्हतं. त्यामुळे बऱ्याच वेळी गावात सगळीकडे पत्राचं वाटप करणं गरजेचं असतानाही तेव्हा तो पोस्टमॅन मात्र एखाद्याला पत्र वाचता येत नसेल तर ते पत्र वाचून दाखवायचा. त्यामुळे साहजिकच पोस्टमनला त्या काळी प्रत्येक घरातली घडामोड देखील माहिती असायची. बरं, एखादं पत्र वाचल्यानंतर संपलं असं नव्हतं, पण जेव्हा जेव्हा आपल्या मुलाची अथवा पत्र पाठवणाऱ्याची आठवण यायची तेव्हा ते पत्र हातात घेऊन परत एकदा शब्द न शब्द वाचल्या जायचा आणि प्रत्येकाच्या घरामध्ये एका तारेला ती पत्र अडकवायली जायची. एक पत्र पाठवण्यासाठी देखील कोसना कोस लांब जावं लागायचं. त्यामुळे त्या पत्राची किंमत तर खूपच जास्त होती, पण माणसाची किंमत त्यापेक्षा जास्त होती. दिवाळी, दसरा, नवीन सण किंवा इतर कुठलाही सण आल्यास त्या सणाला पत्रावरती एखादं ओबडधोबड चित्र रेखाटून पाठवलं जायचं. ते त्यावेळेत पोहोचणं गरजेचं होतं, त्यामुळे खूप अगोदरच याची तयारी केली जायची. भाऊ बहीण लांब असल्यामुळे किंवा बहिणीचं लग्न झाल्यानंतर भावाला राखी पाठवण्याकरिता तीच बहीण अगदी राखी पौर्णिमेच्या आत ते पत्र पोहोचावं अशी तयारी करायची. तर एकीकडे भारताच्या सीमेवरती रक्षण करणाऱ्या बांधवाला राखी पाठवण्यासाठी बहिणीची धडपड काही वेगळीच असायची. खरं तर त्या काळी पत्रानेच कळायचं की खुशखबरी काय आणि दुःखद बातमी काय. एखादं पत्र आनंद देऊन जायचं तर एखादं पत्र डोळ्यात धडाधडा अश्रू देऊन जायचं. त्यामुळे आलेला पोस्टमॅन नक्की काय बातमी घेऊन येतो आणि त्याची आतुरता आणि त्याची वाट पाहायची. पण तेव्हा पोस्टमॅन जात असताना सहज प्रत्येकजण त्याला विचारायचं की माझं पत्र आलं का. एवढंच नाही तर ते पत्र खेळामध्ये देखील लहान मुलं वापरायची. आपण जर 1990च्या अगोदरच्या असाल तर म्हणजेच आज आपलं वय जवळपास 40 वर्ष असेल तर कदाचित मामाचं पत्र हरवलं हा खेळ आपण नक्कीच खेळला असेल. ज्यांनी हा काळ पाहिला त्यांनी नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्याव्या. या पत्रामुळे माणसं एकमेकांशी जोडून होती. गावामध्ये एखादं दुःखद घटना घडलं तर पत्र आल्यास तो व्यक्ती कोण होता माहिती नाही, पण त्या गावात शोककळा पसरायची. तर या पत्रालाच धरून चित्रपटामध्ये देखील अनेक गाणी आली. चिठ्ठी आई है आई है या गाण्यानंतर मात्र प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू आणले. तर प्रेम प्रकरणातून कबूतर जा 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 या गाण्यानं दोन प्रेमिकांमधील उत्कंठा दाखवून दिली. सीमेवरती रक्षण करणाऱ्या जवानांनी संदेश आते है क्या या गाण्यातून प्रत्येकाच्या डोळ्यासमोर एक दृश्य निर्माण केलं. खरंच खूप भावनिक होता तो काळ. जसा जसा काळ पुढं होत गेला तसे बदल देखील आमूलाग्र होत गेले आणि हातात जेव्हा मोबाईल आल्यानंतर एका क्षणात व्हिडिओ कॉल तर एका क्षणात मेसेज असतात, पण एकाच घरात असणाऱ्या व्यक्ती आपापल्या हातात मोबाईल घेऊन बसतात तेव्हा मात्र नक्कीच पत्राची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. आता संभाषण संपलं, प्रेम संपलं, आपुलकी संपली, माणुसकी देखील संपली. एखाद्याचं निधन झाल्यानंतर व्हॉट्सअपवरती एखादा भावपूर्ण श्रद्धांजलीचा फोटो येतो
आणि त्याखाली लिहिणारा मात्र फक्त आणि फक्त रीप हा शब्द लिहितो. त्यांच्याकडे आता कुठल्याही आठवणी नाहीत, ना आता माणसाकडे माणसाची माणुसकी. एखाद्याचं निधन झालं तर 2 ओळी देखील लिहिता येण्यासारखी भावना आता मनात उरली नाही. त्यामुळे हा काळ आणि तो काळ वेगळा होता हा निश्चितच. देशोन्नतीच्या माध्यमातून नवीन पिढीसाठी ही छोटीशी शिदोरी होती. मात्र ज्या शिदोरीच्या माध्यमातून पहिला काळ आणि पत्र काय होते ते आम्ही दाखवून देण्याचा प्रयत्न केला. पण या काळात पत्र अजूनही कुठेतरी जिवंत आहेत आणि ते कुठे आहेत ते आपण जाणून घेऊया. कारागृहामध्ये जे कैदी बंदिस्त असतात त्या कैद्यांना आजही एखादा बाप आपल्या मुलाला जेव्हा पत्र लिहितो तेव्हा साहजिकच आपल्या भावना मुलाविषयी मांडत असतो. त्यामुळे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे तळोजा कारागृहातील वरिष्ठ कारागृह तुरुंग अधिकारी राहुल झुटाले यांच्याकडून ही माहिती. एक छोटासा प्रश्न असा आहे की आता सध्या कारागृहामध्ये पत्रव्यवहार जे सुरू आहे ज्या पद्धतीने तो पत्रव्यवहार त्याला आताही कुठेतरी भावनिक रूप आहे. तर काय वाटतं तुम्हाला की पत्रव्यवहार म्हणजे त्यांच्यामध्ये आणखीन शब्दरचना जे होत्या पहिला आदरणीय किंवा काही शब्द होते त्या पद्धतीने आताही जिवंत आहे का? पत्र शक्यता कमी आहे, कारण पण सध्या आता काय केलेलं आहे आमच्याकडे, हां हां आता फोन कॉलिंग दिलेले आहेत बंधांना. बरोबर आहे. त्याचा परिणाम निश्चित पत्रावरती होणार आहे. अगदी अगदी अगदी. हां, पण लिखित स्वरूपात एखादा जर काही मजकूर त्यांना नातेवाईकांना समजावून सांगायचं त्यांच्या केस संदर्भात, ओके. तर ते रायटिंगमध्ये दिलेलं त्यांना सोयीचं जात असल्यामुळे ते करतात किंवा वकिलाला भेट या गोष्टीचं तू हे करून घे, ही कागदपत्र घेऊन ये, हे त्यांनी टेलिफोनिक जरी सांगितलेलं असेल तरी ते लिखित स्वरूपात देखील करतात. त्यामुळे थोडाफार का होईना तो पत्रव्यवहार हा होतोच. अच्छा अच्छा अच्छा. बरं चला, पत्र शेवटी म्हणजे पत्र चालू आहे आणखीन तळोजा किंवा सर्व कारागृहामध्ये, राईट? हां, पत्रव्यवहार हा पोस्टाकडे चालतो. मग तो स्पीड पोस्टने केला हो हो हो. किंवा त्याने पोस्ट कार्डने दिलं अगदी अगदी. तर बंद लिफाफ्यात 5 रुपयाचं तिकीट लावून दिलं. हां हां हां. हे आपण तिथला जो ह्या आरोपी जे असतात अच्छा अच्छा. हां, ते त्यांच्या नातेवाईकांना वकिलांना पत्र लिहितात बरोबर आहे. आणि त्यांचा जो इन्चार्ज असतो ते तपासतो आणि ते बंद लिफाफा करून ज्या बरोबर. पत्त्यावरती पाठवून दिला जातो. धन्यवाद सर, थँक्यू सो मच. वेलकम. पत्राचा काळ नक्की कसा होता हे जाणून घेऊयात शहरातील काही जनतांकडून. नमस्कार, देशोन्नती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आलो होतो विशेष म्हणजे तळोजा कारागृहामध्ये. तळोजा कारागृहाचा जो परिसर आहे या परिसरामध्ये आजचा आपला विषय आहे मामाचं पत्र हरवलं. पत्राचा काळ संपला, पत्र हरवत गेले आणि पत्र हरवल्यानंतर भावनाही कुठेतरी संपत गेल्या. भावना संपल्यानंतर आता पाहतोय की आपण व्हॉट्सअप किंवा इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून जो मेसेज टाकतो तो मेसेज एका सेकंदाच्या आत समोर पोहोचतो आणि तो वाचला जातो. पण त्या मेसेजमध्ये फक्त मेसेज असतो, भावना नसतात. पण पत्रांमध्ये भावना असतात. आपण पाहतोय की पत्रामध्ये जेव्हा एक पत्र लेखन करायचं, आपण पत्रलिखाण करायचे, पत्रलिखाणाची सुरुवात असायची तीर्थस्वरूप, तीर्थरूप, आदरणीय आणि विशेष म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये एक आधारात्मक होतं. त्या ठिकाणी मनातल्या ज्या भावना आहेत ते पत्रातून बाहेर पडायच्या. कधी कधी पत्र लिहिताना डोळ्यातून अश्रूही यायचे आणि वाचताना देखील वाचणाऱ्याच्या डोळ्यातून अश्रू यायचे. पत्र सांभाळायचे, पत्र जपून ठेवायचे. पत्र जपून ठेवताना देखील आपण पाहायचो की खेड्यापाड्यामध्ये एक ताऱ्याला पत्र लटकून ठेवलेले असायचे. जेव्हा केव्हा आठवण झाली तर ते पत्र वारंवार वाचल्या जायचं. म्हणजे एवढा काळ होता जेव्हा खूप माणसांमध्ये दुरी होती, पण त्या माध्यमातून ती दुरी कमी व्हायची. पण आज ती दुरी अगदी जवळीकता जरी निर्माण झाली तरी ती दुरी मात्र वाढली आहे. कारण माणसामधला जो आहे अंतर वाढत गेलेला आहे. आणि त्याच संदर्भात आज आपण देशोन्नतीच्या माध्यमातून विषय घेतोय विशेष मामाचं पत्र हरवलं. आज आपण आलो तळोजा कारागृहामध्ये. या ठिकाणी तळोजा कारागृहात म्हणजे कारागृहामध्ये जे कैदी आहेत त्या कैद्यांना मात्र संभाषण करण्याकरिता पत्रव्यवहार अद्यापही चालतोय. आणि पत्रव्यवहार केल्यानंतर पत्रामध्ये अद्यापही भावना या पहिल्यासारख्याच लिहिल्या जातात. त्या संदर्भात आपण कारागृह तुरुंग निरीक्षक जे आहे त्या ठिकाणचे तुरुंग अधिकारी राहुल झटोले यांना आपण आज संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु या ठिकाणी सुरक्षेच्या कारणानुसार या ठिकाणी कॅमेरा आतमध्ये आलो नाही, त्यामुळे त्यांनी आपल्याला थेट फोनच्या माध्यमातून मुलाखत दिली आहे. आज आपण या ठिकाणी काही नातेवाईक आहेत. काका नमस्कार, देशोन्नतीमध्ये तुमचं खरं तर स्वागत आहे. काय वाटतं तुम्हाला, आज पत्र बंद होत आलं आहे पण इथे कुठेतरी आपण आपल्या कैद्यांना, जे नातेवाईक कैदी आहेत त्यांना आपण पत्र पाठवतोय, काय वाटतं तुम्हाला पहिलाचा काळ आणि आताचा काळ?
तसं सांगतं नाही काय बोलणार आता. पत्र जर होता ते बरं होतं एका दृष्टीने, ते काळ बरा होता. आता ते बंद झाल्यानंतर आता कसं भेटणार आम्ही, कसं संदेश पाठवणार? पत्र तर बंद झाले नाही, पण आजकाल एखादा मेसेज तात्काळ आपण व्हॉट्सअपला पाठवतो, पत्र पोहोचायला वेळ लागत होता. हां, पण त्या पत्रात खूप साऱ्या भावना लिहिल्या जात होत्या. आता तुमचा या ठिकाणी नातेवाईक आहे, तुम्ही कैद्यांना पत्र कधी लिहिलं का? लिहिलं आहे ना, अगोदर लिहिलं आहे. आता एक दर आठवड्याने किंवा 15 दिवसांनी एकदा पत्र लिहित असतो आम्ही. त्या पत्रामध्ये तुम्हाला असं वाटतं की आपण खूप जास्त लिहितोय? हां, जास्त नाही, कमी होतं ना. जिथं भरपूर लिहायचं तर भरपूर असतो, पण नाही, पूर्ण नाही होऊ शकत. नाही, पण आता तुमचा जो काळ होता त्या काळामध्ये आपण पत्र लिहित असताना अतिशय सविस्तर भावना मांडायचो पत्रामध्ये, हां, पण आता व्हॉट्सअपचा काळ आला. काय वाटतं दोघांमध्ये काय फरक आहे? भरपूर फरक आहे ना. व्हॉट्सअप काळात लगेच पोचून जातो आणि पत्र म्हणलं की ते वेळ लागत होता. नाही, मॅसेज लगेच पोहोचतो, पत्राला वेळ लागत होता, पण पत्राच्या काळामध्ये भावना उत्कंठेनं आपण त्यात मांडत होतो. हां, पण ते पत्रामध्ये पूर्णपणा होत नव्हता आणि व्हॉट्सअपच्या ह्याच्याने ना लवकर होते, पूर्ण काय बोलू शकतो, पाठवू शकतो. तुम्हाला असं वाटतं का पत्राच्या काळामध्ये आपण माणसं जोडली होती, नातेवाईकांना आपण पत्र लिहायचो, ते पत्र खूप जपून ठेवलं जायचं, पत्रामध्ये खूप साऱ्या भावना लिहायचो, पण ते आता व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्ही कधी एखाद्याला पत्र लिहितो, जेव्हा एक व्हॉट्सअपला एक मेसेज टाकतो, पण पत्रासारखा मोठा मेसेज नाही टाकतो. नाही नाही नाही, तेवढं नाही होत. काय वाटतं, पत्र चांगलं होतं की व्हॉट्सअप चांगलं आहे? पत्र चांगलं होतं, पत्र चांगलं होतं, पूर्णपणा होत होतं ना. आता व्हॉट्सअपमध्ये एवढं नाही ना होत. कोण इथे कोण कैदी आहे? मुलगा आहे माझा. बरं, आता मुलाला जेव्हा पत्र लिहिताय तुम्ही, तर तेव्हा मुलाला काय संदेश देता पत्राच्या माध्यमातून? प्रिय मुलगा असं नाही का, बाळा, असं या हिशोबाने देतोय. अगदी म्हणजे पहा की आज जेव्हा आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून जे मेसेज टाकतो ते मेसेज अपूर्ण असतात किंवा भावना अपूर्ण असतात, पण एका आज वडिलांची आपण प्रतिक्रिया घेतली की आपल्या मुलाला जेव्हा हे पत्र लिहितात तेव्हा मुलाला त्या ठिकाणी एक आज आपण त्यांनी सांगितलं की मी प्रिय मुलगा असा हा शब्द वापरतो, हे पहिलं व्हॉट्सअपला वापरल्या जात नाही, म्हणजे हा फरक अद्यापही या ठिकाणी दिसून येतो. काय वाटतं तुम्हाला, तुमच्या मुलाला काय संदेश द्यायचा तुम्हाला देशोन्नतीच्या माध्यमातून? संदेश काय, आता जे आहे तिथं शिस्तीचं आहे नाही का. किती दिवसाची सजा झाली? त्याला मोका लागला 5 वर्षाचे. पण आता त्याच्यातून काय पर्याय काढताय, कसं बाहेर काढण्याचा प्रयत्न करताय? ते वकिला थ्रू काढायचा प्रयत्न चालू आहे. तर ह्या सगळ्या भावना आपण पाहतोय की पत्र हे अद्यापही कुठेतरी जिवंत आहे. पत्र आहे तर भावनाही जिवंत आहेत, पण पत्र संपलं तर भावना नक्कीच कुठेतरी संपल्याचं चित्र दिसून येतं. मला सांगा कि आज आप यहाँ पे आए हो, एक ज़माना था खत का, अभी खत का ज़माना बंद हुआ है, सिर्फ जेल में कैदियों को खत लिखा जाता है. क्या लगता है आपको, खत की फीलिंग्स, खत में हम मन भर के बातें करते थे, हाँ, अभी खत बंद हुआ है? बंद हो गया ना, अभी जेल में ही चालू है, अभी सब जगह बंद हो गया, अभी मोबाइल के जरिए ही बात करते हैं ना. तो आपने कभी खत लिखा है? हाँ, मैं मेरे भाई को 1-2 बार लिखा था, मेरा भाई है जेल में. तो खत में जब हम लोग जब ऐसे बातें करते थे, बहुत कम बातें करते थे, खत में बहुत सारी ज़्यादा बातें करते, क्या लगता है आपको खत होना चाहिए था या नहीं होना चाहिए? होना चाहिए था खत भी होना चाहिए था, लेकिन मोबाइल में भी बहुत कुछ अच्छा भी है और नहीं भी है, दोनों है. नमस्कार. विशेष म्हणजे आज आम्ही आलोत खारघरमध्ये आजचा जो आपला विषय आहे, मामाचं पत्र हरवलं, आणि या विषयासाठी आज आपण खारघरच्या या पोस्ट ऑफिस समोर आहोत. आपल्यासोबत काका आहेत. काका, एक काळ खूप सुंदर होता ज्या काळामध्ये पत्र लिहिली जायची, पत्र यायची, पत्र जपून ठेवायची, पत्रामध्ये भावना व्यक्त व्हायच्या, आणि आताचा काळ जो व्हॉट्सअपचा काळ आला वगैरे, काय वाटतं की तिथून माणसं तुटली का काही चांगलं झालं, काय वाटतं? नाही, चांगलं झालं ना, वेगवान झालं आहे ते. आता इमिडिएट मेसेज पोचतो, पत्राला वगैरे 3-4 दिवस, आठवडा पण लागला. वेळ लागत होता, पण पत्रामध्ये भावना होत्या. हां, नाही, पत्रामध्ये भावना होत्या, पण ते याला लवकर हे जलद गतीनं आता आपणाला मेसेज केला तर इमिडिएट पोचतो, त्याच्यामुळे वेगवान झालं आहे ना सर. हां, वेगवान झालंय, खरं आहे, ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत, पण तुम्हाला आठवत असेल कदाचित त्या काळामध्ये जेव्हा पत्र लिहायचं त्यात आदरणीय, तीर्थरूप, तीर्थस्वरूप वगैरे ह्या सगळ्या गोष्टी नष्ट झाल्या आहेत, म्हणजे रिस्पेक्ट नष्ट झाला, माणसं नष्ट झाले, तर तेच की पत्र. नाही, पण ते आता ह्या गोष्टी आता ते सांभाळून जर किती दिवस ठेवणार, म्हणजे लवकर आपणाला इमिडिएट हे होतं ना. आता आपले पत्र जर आता आपण साठवून ठेवले तर किती दिवस मागच्या जुन्या आठवणी कर. नाही, मान्य आहे, पण तुम्हाला काय वाटतं की त्या पत्रातलं लिखाण, आपण लिखाणावरती येऊया, आणि व्हॉट्सअपचं लिखाण,
याच्यामध्ये पत्रातलं लिखाण जे होतं त्यात भावना अटॅचमेंट होत्या, डोळ्यातून अश्रू यायचे किंवा वाचताना किंवा लिहिताना. हो बरोबर. काय वाटतं? नाही बरोबर आहे ते आता भावना होत्या, पण आता काळाच्या ओघात हे झालं आहे ना, काळाच्या ओघात लुप्त होलं आहे ते. शाळेमध्ये एक विषय असायचा पत्रलिखाण. पत्रलेखन पत्राबरोबर पत्रलिखाण पण बंद झालंय. बंद झालं आहे ना ते. पत्रलेखन पण बंद झाले आहेत आता ते तिची आता गरजच वाटत नाही. नाही, पण ह्या एकंदरीत रित्या पत्र बंद झाले. आधुनिक मान्य आहे की टेक्नॉलॉजी यायला पाहिजे, सगळं व्हायला पाहिजे, पण ह्या सगळ्या काळामध्ये जे एकमेकांमधली आपुलकी जी होती ती पत्राच्या माध्यमातून टिकून होती. काय वाटतं तुम्हाला, ती आपुलकी आता राहिली किंवा आपुलकी आता लुप्त होत चाललेली आहे. आपुलकी आता नाहीच होत चालली ना आता. त्याच्यामुळं तुमच्या काळातल्या आठवणी सांगा की तेव्हा कशी माणसं होती आणि आता कशी आहेत? नाही माणसं म्हणजे आता आपुलकी होते, प्रेम होतं, पण आता हे काय राहिलेलं नाही ना. काळाच्या ओघात सगळं लुप्त पावत चाललेलं आहे. गाव कुठलं तुमचं? आमचं सोलापूर. तर आजचा एपिसोड आपणास कसा वाटला हे नक्की आम्हाला सांगावं, आणि जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब नाही केलं असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पाहत राहा देशोन्नती न्यूज. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.